नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या लाईफ ऑफ उत्कृष्टी मॉमी या चॅनलमध्ये। सकाळी छान चहा ठेवलेला आहे आणि त्यानंतर मग लगेचच स्वयंपाकही आवरून घेतला। स्वयंपाकामध्ये आज मेथीची भाजी बनवलेली आहे। भांडे वगैरे घासून झाल्यानंतर लगेचच बाथरूम वगैरेही क्लीन करून घेतले आणि कपडेही वॉशिंग मशीनला लावून घेतले आणि त्यानंतर मग सगळ्या रूमची फरशीही मी पुसून घेतली। फरशी पुसून झाल्यानंतर लगेचच कपडेही धुवून झालेले आहेत, त्यामुळे मग कपडेही वाळवत घातले आणि आज मला एका रूमचं छान असं आवरून घ्यायचं आहे। आता आषाढी एकादशी येत आहे, त्यानिमित्ताने मग थोडीफार साफसफाई मला करून घ्यायची आहे। इतक्या सृष्टी स्कूलमधून आलेली होती, मग तिने छान गौ मातेला पोळी खाऊ घातली। त्यानंतर मग सृष्टीलाही जेवायला दिलं आणि एक बेडरूम मला आवरून घ्यायचा आहे, त्यामुळे त्यासाठी मग हे पार्सल मी मिशोवरून मागवलेले होते आणि छान ते मला रिसीव झालेले आहे। दोन्हीही वस्तू रिसीव झाल्यानंतर मग आज मला बेडरूम फायनली आवरून घ्यायचं होतं आणि असं काहीसं ते आवरण्यापूर्वी दिसत आहे। आणि हे जे पडदे आहेत ते माझा लहान भाऊ माझा व्हिडिओ रोज बघतो आणि त्याच्या सजेशनमुळे मग मला आज ते पडदेही बदलून घ्यायचे आहे। मला तो सांगत होता की तुझ्या बेडरूमच्या थीमनुसार ते पडदे तिथे सूट होत नाही आहे, त्यामुळे तू ते बदलून घे। आणि त्याच्याचमुळे मग आज मी हे पडदेही आज चेंज करून घेणार आहे। त्याआधी मी ते रॉडमध्ये टाकून घेतलं आणि मग बघितलं की बरोबर आहे की नाही, तर पडदे थोडेसे मोठे होत होते, त्यामुळे मम्मी आज हे काय नवीन करत आहे याची एक्साइटमेंट उत्कर्षलाही झालेली होती, त्यामुळे मग तो इथे कुतूहलाने ते बघत आहे। पेन्सिलने आखून घेतल्यानंतर मग ते पडदे काढून घेतले आणि त्यानंतर लगेचच मग मशीनच्या साहाय्याने ते शिवून घेतले। पेन्सिलने आखलेले असल्यामुळे ते पडदे अल्टर करायला मला सोपे पडले। त्यानंतर मग शिवून झाल्यानंतर लगेचच मग ते पडदे अजून लावून बघितले, तर मग ते व्यवस्थित बरोबर मापामध्ये बसलेले होते। त्यानंतर दुसऱ्या कपाटाचंही माप मी पेन्सिलने आखून घेतलं आणि या कपाटाला वरती रॉड लावण्यासाठी जागा नसल्यामुळे एक आयडिया मी केलेली आहे। त्या कपाटाला दोन्ही साईडला 2 खिळे ठोकून घेतले आणि त्यानंतर त्यात पडद्यांसाठी जी एक तार भेटते जी स्ट्रेचेबल असते तशी तार मी त्याला बसवून घेतलेली आहे आणि दोन्ही पडदे छान साईजमध्ये इथे बसलेले आहेत। आणि पडदे वगैरे छान लावून झाल्यानंतर मग कपाटावर जो काही थोडासा पसारा पडलेला होता मग तोही मला आता आवरून घ्यायचा आहे। पडदे लावण्याआधीच हा पसारा मला आवरून घ्यायला पाहिजे नव्हता, हे माझ्या नंतर लक्षात आलं आणि ते पडदे कधी मी कपाटाला लावून बघते या एक्साइटमेंटमध्ये हे राहूनच गेलं, त्यामुळे मग आता कपाटावरचा पसारा मला आवरून घ्यायचा आहे। त्यामुळे आधी कपाटावर जे काही वस्तू पडलेल्या होत्या त्या मी काढून घेतल्या आणि त्यानंतर मग कपाटाच्या वरती जे काही जाळे वगैरे होते तेही झटकून घेतले आणि कपाटावर मी माझी एक चादर जुनी होती तिचे 2 तुकडे केलेले आहेत आणि दोन्ही कपाटावर मी छान ते ठेवून घेतलेला आहे। त्यामुळे कपाटावरचा जो वरचा साईड आहे तो जास्त खराब होत नाही आणि खराब झालंच तर मग ते चादरचे जे काही तुकडे मी ठेवलेले आहे त्याच्यावरच घाण पडते आणि मग ती इझिली मला धुताही येते। त्यानंतर मग जे काही थोडेफार जाळे होते तेही झटकून घेतले आणि त्याच्यानंतर मग लगेचच ती चादरही झटकून वगैरे तिथे लावून घेतली। जो काही पसारा मी वरतून काढलेला होता मग तोही मी बाहेर नेऊन ठेवला आणि त्याच्यानंतर मग ही मशीन जी आहे तीही मला दुसऱ्या ठिकाणी ठेवायची आहे, त्यामुळे तीही सरकवून घेतली आणि या भिंतीला जे बटरफ्लाय मी लावलेले होते ते आधी काढून घेतले आणि इथे मला पिंक कलरचा या रूमचं डेकोरेशन करायचं आहे, त्यामुळे मग त्या पिंक कलरची घड्याळ मी तिथे लावून घेतली। त्यानंतर मग जी बेडशीट मी मिशोवरून मागवलेली होती ती छान इथे लावून घेतली आणि त्यानंतर सगळं घरही छान झाडून काढलं।
त्यानंतर मग लगेचच फरशीही पुसून काढली, कारण कपाटावरची जी काही धूळ होती मग तीही मला स्वच्छ करून घ्यायची होती. त्यानंतर मग या रूमची पिंक कलरची थीम मी ठेवलेली आहे, त्यामुळे तिथे पिंक कलरचं डेकोरही ठेवलं आणि जो काही गालिचा मी मागवलेला होता तोही ठेवला. आणि त्यानंतर असं काहीतरी लूक या रूमचं दिसत आहे. थोड्याशा बदलानंतर या रूमचं लूक पूर्ण चेंज होऊन गेलेलं होतं. आणि त्यानंतर मग लगेचच संध्याकाळचा चहा वगैरे मी करायला घेतला आणि जे काही पेरू आणलेले होते तेही एका टोपलीमध्ये भरून घेतले आणि सर दूध घ्यायला गेलेले होते तिकडनं मुलांसाठी, मग असे कोण वगैरे घेऊन आले. सृष्टीचा युनिफॉर्म घेण्यासाठी थोडंसं संध्याकाळी आम्हाला बाहेर जायचं होतं, परंतु जायला थोडासा उशीर होता, त्यामुळे मग ज्या 2 कुंड्या मी गावाला गेलेली असताना रिकाम्या झालेल्या होत्या, मग त्या कुंड्यांमध्ये मी थोड्याशा कटिंगही लावून घेतल्या. कटिंग लावण्याआधी कुंडीतील माती थोडीशी मोकळी करून घेतली आणि त्यानंतर मग त्या ज्या कटिंग होत्या त्या थोड्याशा तिरप्या कापून मग त्या कुंडीमध्ये छान अशा लावून घेतल्या. ह्या ज्या कटिंग मी लावत आहे त्याचं नाव तर मला काही माहीत नाही, परंतु लवकर त्या ग्रो होतात. आणि त्यानंतर मग लगेचच आम्ही बाहेर गेलो आणि बाहेर गेलेलोच होतो तर मग छान पाणीपुरीही एन्जॉय केली. आणि सृष्टीला काही पाणीपुरी आवडत नाही, त्यामुळे तिच्या क्रेविंगसाठी मग घरी येऊन तिच्यासाठी तिच्या आवडीचे फिंगर चिप्स बनवून घेतले आणि रात्री मग सरांसाठी आणि माझ्यासाठी फक्त खिचडी बनवून घेतली. आणि याआधी मी किचनच्या डीप क्लिनिंगचे व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेले आहे, त्यामुळे किचनची तर माझी डीप क्लीन झालेलीच होती, परंतु आज अजून एक रूमही छान आवरून घेतलं. आणि पुढे आपली आषाढी एकादशी येत आहे, त्यामुळे छान असं आषाढी एकादशीनिमित्त मी घर आवरून घेतलेलं आहे. आणि असा काहीसा माझा आजचा दिवस होता. व्हिडिओ आवडल्यास प्लीज सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्ही कोणत्या ठिकाणाहून व्हिडिओ बघताय तेही मला कमेंट थ्रू कळवा आणि तुमच्या एका लाईकने मला मोटिवेट करा. भेटूया नवीन ब्लॉग.